एकदम कम. इंदौर में छुआ स्वच्छता का सातवां आसमान. नमस्कार. ठाणे वैभवच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. कुठलीही गोष्ट सलग 7 वर्ष करणं ही खूप अवघड असतं. सातत्याने 7 वर्ष एखादी गोष्ट जर उत्कृष्ट प्रकारे आपल्याला करायचं असेल तर ते खूप अवघड असतं. पण भारतातील इंदोर शहराने गेले 7 वर्ष क्लीनेस्ट सिटी अवॉर्ड हा जिंकला आहे. हो, सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखलं जाणारं इंदोर हे आपल्या भारतातलं शहर आहे. आणि स्वच्छ सर्वेक्षण जो सर्वे सेंट्रल गव्हर्नमेंट करतो त्या सर्वेनुसार इंदोर हे सर्वात स्वच्छ शहर आपल्या भारतात नोंदवलं गेलं आहे. 2017 ते 2023 सलग 7 वर्ष इंदोरला क्लीनेस्ट सिटी अवॉर्ड मिळाला आहे. 2016 मध्ये जेव्हा पहिल्यांदा हा स्वच्छ सर्वेक्षण सर्वे केला गेला तेव्हा इंदोरचा क्रमांक मला वाटतं 25वा होता. पण त्यानंतर इंदोरनी जे काय केलं आहे त्याबद्दल आपल्याला सांगण्यासाठी आज मैत्री आणि मोक्षदा आपल्यात आहेत. तर मैत्री आणि मोक्षदा यांचे रूट्स आपण म्हणू शकतो ठाण्यात आहेत, पण ह्यांचं बॉर्न अँड ब्रॉटअप ते इंदोरमध्ये झाले आहेत. म्हणून आपल्याला नक्कीच जाणून घेता येईल या दोघींकडनं की इंदोरचं काय रहस्य आहे, काय सिक्रेट आहे की इंदोर गेले 7 वर्ष क्लीन सिटी ऑफ इंडिया राहिली आहे. तर मोक्षदा, मला असं वाटतं आपण तुझ्यापासून सुरू करूया. जसं आपण चालेल. या कॉल पूर्वी पण बोललो की एखाद वेळेला हं. शाळा, कॉलेज इथूनच मला असं वाटतं इंदोरची तयारी होत असेल की कसं ते स्वच्छ बनू शकतं. तर तू काय सांगशील, शाळा आणि कॉलेज लेवलवर काय करते इंदोर? म्हणजे जसं जेव्हा पहिलं वर्ष होतं तेव्हा तर इतकं जास्ती नव्हतं. पण मग आता कॉलेजेस आणि स्कूल्स मध्ये सेग्रिगेशन स्वतःनी पण होतं आणि मग ते वेस्ट जेव्हा कलेक्ट होऊन जातं तेव्हा ते पर स्कूल पण ते सेग्रिगेट होतं आणि देर आर कलेक्शन कार्स नाव. हम्म. ते जिंगल्स वाजवतात. सो एव्हरी इयर द जिंगल चेंजेस. लाईक लास्ट इयर इट वॉज की इंदौर छुएगा स्वच्छता का सातवां आसमान. हम्म. तर दरवर्षी ते जिंगल्स कीप चेंजिंग. सो त्यामुळे पब्लिक खूप रिलेट करते त्या गोष्टीला. तर ऍज चिल्ड्रन वी यूज टू एन्जॉय सो मच लिसनिंग टू दॅट जिंगल. कारण कोणासाठी ते अलार्म असायचं, हम्म. कोणासाठी की हम्म. ओके दिस पर्टिक्युलर जिंगल हे वाजलं म्हणजे की क्लास संपली ही वाली आणि नेक्स्ट सुरू व्हायची वेळ झाला. इवन इफ द बेल डज नॉट रिंग. हम्म. तर अगदी सुरुवातीला द फर्स्ट इयर तर काही इतकं सेग्रिगेशन नव्हतं, ऍटलीस्ट नॉट इन माय स्कूल. हम्म. पण मग नंतर ते करायला लागले. आता सध्या तरी ऍटलीस्ट टिल लास्ट इयर दे वर जस्ट टू डस्टबिन, सुखा आणि गीला कचरा असायचा. हम्म. कारण इलेक्ट्रिकल वेस्ट अँड ऑल इतकं स्कूलमध्ये नाही प्रोड्यूस होत. तर हम्म. ते आमचं क्लासरूम मध्येही वेगळे दोन डस्टबिन्स असतात, ब्लू अँड ग्रीन डस्टबिन. हम्म. आणि नाव पीपल नो, इंदौर पीपल दे नो की ओके व्हॉट इज गीला सुखा, व्हॉट इज सुखा हम्म. कचरा. तर ते आणि मुलं पण करतात खूप चांगल्या तऱ्हेने. आणि मग हम्म. ते कलेक्शन पॉइंट जेव्हा स्कूलकडे जातं तेव्हा स्कूलही त्याला सेपरेट हे करतं. आणि ऑफकोर्स व्हीकल्स, कलेक्शन व्हीकल्स असतात, मग हम्म. ते तिथेही जाऊन सेपरेट होतं. सो ॲट 3 levels द वेस्ट गेट सेपरेटेड. फर्स्ट ते क्लासरूम मध्ये, देन द स्कूल वाईज, आणि मग ते जेव्हा हम्म. कार्स मध्ये ते वेस्ट सबमिट होतं तिथेही ते होतं. ग्रेट. So now people are very, जागरूक अबाउट ऑल दीज थिंग्स. आणि क्लासरूम्स खूप क्लीन असतात, कुठे कचरा कोणी पाडत नाही. हम्म. सतत दे आर बीइंग क्लीन, दे आर व्हेरी व्हेरी क्लीन क्लासरूम. म्हणजे पूर्वी नसायच्या इतक्या जेव्हा हम्म. पहिलं आणि दुसरं वर्ष होतं. पण राईट. आता करतात चांगले चांगल्या तऱ्हेने. ग्रेट. मला असं वाटतं हे जिंगलचं मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि आय हा. गेस हे बरेच शाळा देखील बाकी सिटीज मध्ये पण फॉलो करू शकतील. कारण हे इंदोरच्या हो. मुलांना तर नक्कीच आवडलंय जिंगल. हो. आणि पण ह्या जिंगल व्यतिरिक्त मोक्षदा बाकी काही इन्सेंटिव्ह होता का मुलांसाठी, किंवा त्यांना काही एनकरेजमेंट मिळायची का? कारण आपण बघतो की चॉकलेट खाल्लं, रॅपर पडलं, किंवा आपण पण जेव्हा शाळेत कळलं. होतो तेव्हा असं व्हायचं. पण असं मुलांना काही इन्सेंटिव्ह वगैरे देतात किंवा एनकरेजमेंट काय होतं? नाही, इन्सेंटिव्ह वगैरे तर काही नसतं. पण ते असंच होतं ना की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जिंकता, तुम्ही दुसऱ्यांदा जिंकता, हम्म. मग ते मनामधनं येतं की ओके वी आर विनिंग, सो वी हॅव टू कंटिन्यू दिस विनिंग स्ट्रीक. आणि मग ते पहिल्यांदा झालं, दुसऱ्यांदा, मग तिसऱ्यांदा. तर हम्म. नाव लोक मनानी करतात आता की नाही, वा. आपल्याला आता इंदोर घाण नाही व्हायचंय. बिलकुल. फुटपाथ्स अँड ऑल व्हेरी हम्म. व्हेरी क्लीन.
म्हणजे इफ यू हम्म, कम टू इंदोर आणि तुम्ही कुठे बाहेरचा किंवा इंदोर सोडून इफ यू गो आउट, हम्म, यू कॅन फील की ओके द फुटपाथ्स आर नॉट क्लीन, किंवा कचरा हम्म, पडलाय, किंवा ओपन डस्टबिन्स आहेत, किंवा इवन हम्म, शौचालय वगैरे जे असतं हम्म, स्कूल्स, तर नॉर्मली दे आर नॉट, दे डोंट कीप क्लीन बाथरूम्स, राईट? राईट. बट हो. आता ते आफ्टर दिस स्वच्छ सर्वेक्षण हॅज स्टार्टेड, हम्म, तर वॉशरूम्स खूप क्लीन असतात. आणि हम्म, इन सम स्कूल्स देर आर सॅनिटरी पॅड्स, हम्म, डिस्पोजल मशीन्स असतात. हम्म, ते तर सरकारी स्कूलमध्ये असतात, पण आमच्याही स्कूलमध्ये लागली होती एक जागी, की हम्म. डायरेक्ट तुम्ही सॅनिटरी वेस्ट यू कॅन डिस्पोज इट ऑफ देअर वाव. इन्स्टेड ऑफ वाव. गोइंग इनटू द कलेक्शन गार्बेज. आता पण गार्बेज कलेक्शन व्हेकल्स मध्येही देर इज सॅनिटरी वेस्ट, देर इज गीला सुखा कचरा, देन देर हम्म, इज इलेक्ट्रिकल वेस्ट. There are हम्म. seven types of waste segregation now at the वाव. seventh year that we won. ग्रेट. तर सुपर सुपर. होतं मस्त. ते आतून ना जस्ट येतं मुलांना. ग्रेट. आपण मैत्रीकडे जाणारच आहोत, पण त्यापूर्वी मला एक फायनल प्रश्न पण आहे मोक्षदा तुझ्यासाठी, की स्कूलमध्येच हम्म. आपल्याला बरेच सब्जेक्ट पण असतात, कॉलेजेसमध्ये पण. हा पण असं हा. शाळेत असं काही सब्जेक्ट डेडिकेटेड आहे का इंदोरमध्ये, वेस्ट मॅनेजमेंट रिलेटेड? असं काय होतं? नाही नाही नाही. म्हणजे म्हणजे विदाऊट. अपार्ट फ्रॉम हा. जनरल सायन्स आणि ह्याच्यात जे शिकवतात ओके. तेच असतं, बट असं डेडिकेटेड सब्जेक्ट आय एम नॉट अवेअर. एक्सिलेंट एक्सिलेंट. म्हणजे तरी पण विदाऊट फॉर्मल एज्युकेशन तरी मुलांना आधीपासून सवय लावली आहे, म्हणजे खूप श्रेय आपण देऊ शकतो स्कूल्स आणि कॉलेजेसना हो इंदोरसाठी. कारण मला असं वाटतं तिथनंच जर हो. स्टार्ट झालं त्यांना सवय लावणं, तर जेव्हा ते मोठे होतील ते फॉलो करतील आणि एक ते फॉलो ऑफकोर्स एक करते. क्लीन सिटी आपल्याला बघायला मिळेल. क्लीन सिटी. तर मैत्री, आपण तुझ्याकडे येऊया, कारण तुला कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे. तू नोकरी केली आहेस इंदोरमध्ये, त्याचबरोबर तू ठाण्यात देखील बराच काळ तुझा घालवलेला आहेस. तर मला सांग की कॉर्पोरेट क्षेत्रात कसं स्वच्छतेकडे बघितलं जातं इंदोरमध्ये, आणि त्याचबरोबर रेसिडेन्शियल जे कॉम्प्लेक्सेस आहेत तिथे काय काय मेजर्स घेतले जातात क्लेनलीनेससाठी? कॉर्पोरेटमध्ये मी स्पेसिफिकली आय स्टार्ट फ्रॉम देअर, कारण युजली जी तुमची कॉर्पोरेट सेक्टरचे जे एम्प्लॉईज हम्म, असतात ते एका मोठ्या एज ग्रुपला बिलॉंग करतात, हम्म, आणि त्यांच्यामध्ये तो थोडा सिव्हिक सेन्स जो असतो तो ऑलरेडी प्रेझेंट असतो. हम्म, पण त्याच्यानंतरही कॉर्पोरेटमध्ये पहिले जे असं व्हायचं की देर वॉज जस्ट वन कॉमन डस्टबिन आणि हम्म, सगळा कचरा तुम्ही त्याच्यातच टाकत होता. मोस्टली पेपर वेस्ट निघतं तिकडे, हम्म, आणि एव्हरीथिंग युज टू गो इन एकाच डस्टबिनमध्ये. पण आता, आणि सिन्स इट्स अ बिल्डिंग राईट, तुमचं ऑफिस एका बिल्डिंगमध्ये आहे आणि फक्त तुमचं नाहीये, खूप सारे दुसरे ऑफिसेस आहेत, तर एवढा कचरा एकत्र करणं, मग त्याला वेगळं करणं आणि मग तो डम्पिंग यार्ड जिथे पण इट हॅज टू गो तिथे जाणं, ते एक मोठा चॅलेंज होता. आणि हम्म, कोणीच लक्ष द्यायचं नाही की आम्ही काही खाल्लं तर आम्ही त्याचाही कचरा एकाच ह्याच्यात टाकतोय, हम्म, आम्ही काही पेपर फेकला तरी त्याच्यात टाकतोय. पण हा जो कॉन्सेप्ट आहे, जे सुरू झाला फक्त 2 डस्टबिनची, म्हणजे गीला कचरा आणि सुका कचरा, बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल, आणि मग इव्हेंच्युअली जेव्हा तो अजून बायफर्केट झाला की अजून तऱ्हेचे वेस्ट आहेत, नॉट लॉट हम्म, ऑफ पीपल त्यांना माहितीच नव्हतं की ओके, इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे म्हणजे आम्ही त्याला सुख्या कचऱ्यात टाकायचो, हम्म, ठीक आहे, ओला नाहीये, सुका आहे. पण कॉर्पोरेटमध्ये जे वर्क कल्चरमध्ये त्यांनी इनकॉर्पोरेट केलं की आम्ही तुम्हाला वेगळे 2 डस्टबिन देतोय, हम्म, आणि मग प्रत्येक ऑफिसमधून ते कचरा कलेक्ट करून खालती, जसं मोक्षा म्हणाली, आमच्याकडे सगळ्या दूर दिवसातून 3 वेळा हम्म, ते कचरा कलेक्ट करायच्या गाड्या येतात, ज्या आमच्या हम्म, म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्याच असतात. आणि त्याचा काय, गाडी निघून गेली असं खूप कमी होतं, कारण ते आवाज, गाणं वाजवत वाजवत येतात. हम्म, तर ते सगळ्यांच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये असतं की अच्छा, हे गाणं वाजलं म्हणजे गाडी आली, आणि इट्स इट्स क्वाईट हम्म, अ लाऊड नॉईज. हम्म, तर कधी असं होत नाही की तुम्ही म्हटलं की आम्ही गार्बेज कलेक्ट केलंय पण आमचं घेऊनच नाही गेलं कोणी, म्हणजे हम्म, इफ इफ यू मिस्ड आउट तर तुम्हाला ऐकायला काहीतरी सम प्रॉब्लेम इज देअर. हम्म. कारण त्यांचा 3 टाइम्स अ डे वाला जो सिस्टम आहे, हा. ते सगळे कॉर्पोरेटचा कचरा सेग्रिगेट होऊन, आणि जो मेन इश्यू यायचा की तुम्ही कचरा वेगळा करणार पण तो टाकणार कुठे किंवा कोण हम्म, टाकणार. आपल्या इकडे मोस्टली इंडियामध्ये, मी फक्त इंदोरचं नाही म्हणत, पण असं असतं की कचरा घरातून तुम्ही वेगळा केला पण तुमचं घर स्वच्छ केलं आणि रोडवरती टाकला, साईडमध्ये हम्म, टाकला, मला हम्म, जेवढा एरिया दिसतोय तो मी स्वच्छ केला, पण पुढचं काय? हम्म, आणि तो चॅलेंज ॲज अ सिटी आम्हाला खूप वर्ष होता. मला लक्षात आहे, आमच्या घराच्या जवळ किंवा एका जागी मी इंटर्नशिप करायचे, तिथे पण घरातून ती जागा स्वच्छ असायची पण त्याच्या रोडवरती खूप घाण असायचं, कारण तुम्ही हम्म, तो टाकणार कुठे? डम्पिंग यार्ड वॉज 10-15 किलोमीटर्स अवे. म्हणून त्यांनी जो हे डोअर टू डोअर गार्बेज कलेक्शन केलं, त्याच्यामध्ये त्यांनी सगळा कचरा कलेक्ट करणं स्टार्ट केलं, आणि ते खूप ईझी आहे. हम्म, कारण इट्स नॉट जस्ट अ व्हेइकल, त्याच्यामध्ये एक हेल्पर, जे मी त्यांना म्हणतो, सफाई दिदी, स्वच्छता भैया असं म्हणून आम्ही त्यांना म्हणतो, हम्म, आणि ते येतात आणि ते तुमचं गार्बेज कलेक्ट करतात.
तर कॉर्पोरेट्सनी पण खूप सहयोग केलाय इंदोरच्या सगळ्या ऑफिसेसनी आणि घराच्या लोकांनी पण खूप सहयोग केलाय हे एन्शुअर करण्यामध्ये, हम्म, की हे जे म्युनिसिपल कॉर्पोरेशन करतीये तो फक्त त्यांचा एफर्ट नाहीये, तो एक कलेक्टिव्ह हम्म. एफर्ट आहे आणि सगळे त्याला सहयोग देणार आहे. एक्सिलेंट. मला तेच वाटतं, जसं टाळी आपण म्हणतो दोन्ही हाताने वाजते. म्युन्सिपल कॉर्पोरेशनने त्यांचं काम केलंच आहे, पण त्याचबरोबर कॉर्पोरेट्स असो किंवा रेसिडेन्शियल सोसायटीज असो, त्यांनी देखील त्यांना चांगलं सहकार्य केलं आहे. पण मला असं वाटतं की इंदोर एक चांगलं टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून पण फेमस आहे इंडियामध्ये, आणि गेले 7 वर्ष एस्पेशली क्लीनेस्ट सिटी म्हणून बरेच लोकांना उत्सुकता आहे की इंदोर काय एवढं स्वच्छ, म्हणून बरेच मोठ्या प्रमाणात टुरिस्ट पण येतात. पण जेव्हा असं काही होतं तेव्हा थोडंसं काही डिस्टर्ब होतं का मैत्री इंदोरमध्ये, का त्याची पण सोय केली आहे तुम्ही लोकांनी? मी स्वतः जास्ती तारीफ नाही म्हणजे हे नाही करत आहे, पण इंदोरनी त्याची खूप चांगली तयारी केली आहे. तुम्ही आमच्याकडे रोडवरती रॅलीज निघतात आणि विदिन 2 आवर्स म्हणजे रॅली निघाली, लोक निघाले किंवा काही फुलं वगैरे आपलं देवाचं पण काही असतं प्रोसेशन, तर फुलं वगैरे पडली. तुम्ही पाहाल की आमची पीपल आर सो एफिशियंट इन द म्युनिसिपल कॉर्पोरेशन की ते लगेच झाडू घेऊन स्वच्छता करणं म्हणजे 2 तासानंतर तुम्हाला सेम रोड इथेच होती का रॅली असं हम्म. प्रश्न पडतो. आणि ऍज फार एज पीपल अरायव्हिंग इन द सिटी टुरिस्ट म्हणा, पण त्यांनी आता काय केलंय, दे मास्टर्ड दी आर्ट ऑफ क्लिनिंग जसं हम्म. म्हटलं म्हणू शकतो. तर त्यांनी जर कोणाला चूकही दिसलं ना, पहिलं असं व्हायचं अच्छा माझ्या समोर कचरा पडलाय पण मी नाही पाडलाय म्हणून मी नाही उचलणार. हम्म. ते दॅट थिंकिंग इज गॉन अवे. जर कोणी दुसरं शहराच्या बाहेरनं आलं आणि त्याच्याकडनं कचरा पडला तरी आम्ही लोक ऍज सिटीजन्स वी पिक इट अप अँड वी थ्रो इट इन द हा. डस्टबिन. आणि मोस्टली त्याचा पॉझिटिव्हच इफेक्ट होतो, कारण कोणाला दिसलं की अरे मी पाडलेला कचरा त्या तिसऱ्यानीच उचललाय, तर ते हम्म. तुम्हाला मनामध्ये इट हिट्स यू आणि मग तुम्हाला असं हम्म. वाटतं की अरे आपणही टाकू शकलो असतो, इथे डस्टबिन होतं. तर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे एफर्ट्स आर हॅट्स ऑफ टू देम, पण द सिटीजन्स ऑल्सो, की जी हम्म. आपली आपुलकीची भावना आहे की माझं हम्म. शहर आहे आणि लोक पाहायला येतात आहे, तर हम्म. माझाही एफर्ट असला पाहिजे त्याच्यात. दॅट इज टू मच. सो आय एम शुअर की लोक आले तरी सिटी रिमेन्स क्लीन. वाव, वाव, खूप खूप मस्त पॉइंट हा होता की सिटीजन्स देमसेल्स दे आर टेकिंग केअर ऑफ इंदोर. कारण जरी तुम्हाला कचरा पडलेला दिसला तुम्ही अजिबात लाजत नाही किंवा असं ऑकवर्ड काही फील होत नाही. खाली वाकून तुम्हाला नाही. जो काही रॅपर आहे तो डस्टबिन मध्ये टाकायचा. एक्सेलेंट. मस्त होते तुमच्याबरोबर कॉन्व्हर्सेशन करणं मोक्षदा आणि मैत्री. पण जाण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की मी ठाणेकर आहे आणि आता आपले जो हा शो बघतायत, मला असं वाटतं की बरेच लोक आयदर ठाणेकर आहेत किंवा ठाण्यात बराच काळ राहिले आहेत. तर ठाण्याला सुद्धा इच्छा आहे की क्लीनेस्ट सिटी अवॉर्ड जिंकावा कधीतरी. सध्या आपण रँकिंग बघितली तर ठाण्याचा रँक काय पहिल्या 10 मध्ये पण नाहीये, तो 20च्याही पुढे आहे. तर तुमच्या दोघींच्या दृष्टीने असं काही ठाणे करू शकतं का जे इंदोर करत आलंय, जेणेकरून ठाण्याला सुद्धा हा पुरस्कार मिळू शकतो? तर मोक्षात आपण तुझ्यापासून सुरू करूया, मग मे बी मैत्री तू सांगू शकते. मे बी जसं ती म्हणाली अवेअरनेस प्रोग्राम्स रॅलीज वगैरे, दॅट जिंगल वाला पॉइंट. कारण हम्म. गार्बेज कलेक्शन वाला व्हेकल्स आला ना की आय फील लोक टाकतील. कारण ओके. एव्हरीबडी वॉन्ट्स देअर प्लेसेस टू बी क्लीन. ऑफकोर्स जर हम्म. रोडवर कोणी पायी चालू आहे आणि आय थिंक मुंबईमध्ये मॅक्झिमम पीपल दे ट्रॅव्हल बाय हम्म. दे ट्रॅव्हल ऑन फूट राईट. हम्म. तर लोकांना आवडेल आहे की हम्म. क्लीन आहे आपलं शहर. म्हणजे ऑफकोर्स हम्म. इट टेक्स टाइम. ते हम्म. खूप वेळ लागेल ना, पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी नाही होणार. बट ते होईल हळूहळू. आणि मग वेन पीपल स्टार्ट सीइंग की नाही आमचं स्वच्छ ठेवलं जात आहे, तर हम्म. ते लोक स्वतःच करायला लागतील आहे. कारण सगळ्यांना स्वच्छ जागी राहणं तर एव्हरीबडी लाईक्स. बरोबर. तो जिंगल वाला थिंग तो एव्हरीबडी शुड डू. बिकॉज इट्स लाइक अ वेकअप कॉल सॉर्ट ऑफ थिंग कि उठ जाओ, अब 7 बज गई या 3 बज गई, अभी हम्म. गाड़ी आ रही है, कचरा डालो. आणि मग हम्म. हळू आधी फर्स्ट पॉइंट वर लोक सेग्रिगेशन नाही करणार, पण मग जसं जसं अवेअरनेस वाढत जाईल ना पीपल विल स्टार्ट सेग्रिगेटिंग. सो बट यू हॅव टू मेक शुअर की द कलेक्शन कार गोज इन एव्हरी गल्ली. अशी छोट्या हम्म. छोटी गल्लीमध्ये इट गोज अँड इट स्टेज देअर फॉर सम टाइम. Correct. कारण काही लोकांना वेळ लागतो खालती कचरा वगैरे आणायला. दे मस्ट नॉट फील की हमको छोड़ दिया. इवन Correct. इन स्लम्स और इन लिटिल पुअर पार्ट्स ऑफ द हम्म. सिटी तिथेही आमच्याकडे गार्बेज कलेक्शन व्हेकल जातात. तर ग्रेट. यू कॅन डू दॅट. हा चांगला पॉईंट आहे. गार्बेज कलेक्शन व्हेकल्स जे कंटिन्युअसली मला असं वाटतं दिवसात 3दा, जसं तुम्ही उल्लेख केला इंदोरमध्ये होतं, तसंच जर सुरू केलं तर मोठा फरक पडू शकतो. आणि जिंगल्स आपण बोलतोय तर मला असं वाटतं मैत्री तू ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रात काम करतेस, म्हणून एखाद्या वेळेला जर ठाण्याला गरज पडली एखाद्या जिंगलची तर एखाद्याला तुला आम्ही सांगू शकतो चांगलं जिंगल तयार कर.
आणि आपण ते नक्कीच वापरू. पण मैत्रिणी, या व्यतिरिक्त तू काय सांगशील, अजून काय ठाण्याला वेगळं करता येईल का? माझा ऑनेस्टली नेहमीच पॉइंट ऑफ व्ह्यू हा राहिलाय की द चेंज बिगिन्स ॲट होम आणि नॉट जस्ट मी, इट्स अ क्वाईट नोन सेइंग. आणि मी इथे पाहते आणि मला एकदम खटकतं ऑनेस्टली. माझ्या मी क्षमा प्रार्थी ह्याच्यासाठी की ठाण्याला अजूनही ॲज बेसिक एज गिला आणि सुखा कचरा सेग्रिगेट होत नाही. मी इनफॅक्ट मी जिथे राहते तिथेच होत नाही आणि मीही करत नाही, कारण डेज नो काय म्हणतात, सुविधा नाहीये आणि सुविधा. डस्टबिन्स आर टू स्मॉल. हम्म. तर हा जो आयडिया आहे की आपण त्याला वेस्ट लेबल करून त्याच्याशी अगदी घृणास्पद हे करायचं, अल्टिमेटली ते काय आहे, तुम्ही वापरलेल्या गोष्टींचं बाय प्रॉडक्ट आहे जे तुम्हाला नकोय. तर द मोमेंट युअर दृष्टी चेंजेस, आम्ही आणि मोक्षा आम्ही घरी पण जे वेस्ट असतं, काही वेळा चुकीने कसं होतं, हाऊस हेल्प असेल त्याच्याकडनं मिक्स झालं वेस्ट, तर आपण कसं आहे, आम्ही डस्टबिन मध्ये हात घालून काही वेगळं नाही करणार, त्याला कोण डस्टबिन मध्ये हात घालेल. तर ही भावना जी आहे ही आमच्या डोक्यातून निघून गेलेली आहे. आम्हाला दिसतंय की ते चूक आहे आणि सो मेनी पीपल आर पुटिंग एफर्ट्स घरी पण, तर आम्ही लगेच त्याला वेगळं करतो. तुम्ही ग्लव्स घाला अँड यू सेपरेट दॅट वेस्ट. पण इथे कसं वेस्ट इज ट्रीटेड एज समथिंग दॅट इज व्हेरी अनटचेबल. इथे आय एम नॉट सेइंग दॅट यू हॅव टू सेग्रिगेट ऑल द टाइम, बट जर तुम्ही सुरुवातच केली किंवा वेस्टला एवढं बॅक ऑफ द माइंड न ठेवून जर तुम्ही हे केलं की मी घरून 2 वेगळे डस्टबिन देते, मग ते गव्हर्नमेंटचा जो प्रयास आहे तो अजून जास्ती वाढेल. आणि ठाणे आणि इंदोरचं म्हणजे पॉप्युलेशन पहा किंवा डेन्सिटी पहा, खूप डिफरन्स आहे. इंदोर त्या मनाने इज अ स्मॉलर सिटी आणि इझियर टू मॅनेज, कारण अजून खूप पार्ट्स डेव्हलप होतात आहे. ठाण्यामध्ये डेव्हलपमेंट इज प्रिटी मच रीच्ड इट्स पीक. तर चेंज यायला वेळ लागणार आहे. आणि दुसरं मी पाहते खूप इव्हेंट्स होतात ठाण्याला, कॉन्सर्ट आणि पेपरमध्ये येत असतं काय काय. तर एक केलं जे जाऊ शकतं की ते इव्हेंट्सला त्यांनी वेस्ट फ्री बनवायला पाहिजे. आता वेस्ट फ्री म्हणजे ह्युमन जिथे जाणार तिथे काही ना काही सम वेस्ट इज गोइंग टू हॅपन. पण इंदोरला कसं करतात ते की, आणि हे आमचं एक इट्स अ इंडिकेटर और अ पॉइंट ऑफ कन्सिडरेशन जेव्हा ते स्वच्छ रँकिंग देतात सेंट्रल गव्हर्नमेंट, की तुमचे जे इव्हेंट्स होतात जिकडे तुमच्याकडे एवढा क्राऊड आहे आणि क्राऊडला मॅनेज करणं खूप डिफिकल्ट असतं. पण तिथे ते काय करतात की जर 50 खाण्याचे स्टॉल आहे आणि प्रत्येक स्टॉलवाला मला काय म्हणणार, दोना पत्तल देणार आहे, जे की प्लास्टिक असतं आजकाल अनफॉर्च्युनेटली. तर तो वेस्ट गेट्स मल्टिप्लाइड. मी एकाने 4 पदार्थही खाल्ले तरी माझ्यात 4 प्लेट झाल्या आता. पण त्यांनी हे केलंय की ऑल्दो लिटिल कॉस्टलियर, बट एक 2 ब्रँड आहे स्पेसिफिक जे ऑल ओव्हर इंडिया अवेलेबल आहे. ते बायोडिग्रेडेबल प्लेट्स करतात आणि ते वेस्ट स्टर्डी प्लेट्स. नाही तर काय होतं की तुम्ही काहीतरी घेतलं, मग ते सांडलं, मग तुम्ही दुसरी घेतली. तर त्या स्टर्डी प्लेट्स मध्ये काय होतं की यू कंटिन्यू विथ दॅट प्लेट थ्रू आउट दॅट इव्हेंट आणि शेवटी ती बायोडिग्रेडेबल आहे. तर तुम्ही एवढा क्राऊड इकट्ठा केला, तुम्ही खूप छान इव्हेंट ऑर्गनाईज केला आणि मग तुमचं जे वेस्ट आहे ते पण मॅनेज झालं. आणि दिस इज द मोर द पीपल देअर आर आणि त्यांना लगेच कळतं. आणि आता आमचं नॉट जस्ट इव्हेंट्स, इंदोरला तर जर तुम्ही कोणाच्या घरी जाल आणि म्हणाल ओके आपल्याला ट्रिपला जायचंय, आपण डिस्पोजेबल घेऊ, तर एव्हरीबडी हॅज दॅट सेम बायोडिग्रेडेबल प्लेट आणि ती तुमची हॅबिट बनते, कारण सगळ्यांना दिसतं. तर ठाणे कॅन फॉर शुअर इफ नॉट इंडिव्हिज्युअल हाऊस होल्ड, बट ते कॅन इव्हेंट होतात तेव्हा तर ते बायोडिग्रेडेबल मटेरियल्सला प्रमोट करू शकतं. आणि दुसरं ते डोर टू डोर गार्बेज कलेक्शन, अगेन लाईक आय सेड, बिगर सिटी बट मोर चॅलेंजेस, जास्ती एफर्ट टाकावे लागणार आहेत. पण इट्स नॉट समथिंग दॅट्स व्हेरी फार. आणि घरून सेग्रिगेट करणं, हे जी पहिली स्टेप आम्ही घेतली, हे ऍडमिट करून की आमच्या घरून सुरुवात होणार आहे चेंजची, तर ठाणे आय एम शुअर विल डू वंडर्स. ग्रेट ग्रेट, मस्त मस्त पॉइंटर्स होते मैत्री, तुझे पण आणि मोक्षदा ऑफकोर्स तुझे पण. तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला, कारण मला माहितीये की आपण बरंच टू अँड फ्रो चाललेलं आपलं की आज करूया उद्या करूया. मला असं वाटतं थोडा उशीर आपल्याला नक्की झालाय, पण देर आहे दुरुस्त आहे जसं म्हणतात. आपण फायनली केलं हे. आणि मला खूप आनंद आहे की तुम्ही खूप छान पॉइंटर्स दिल्या, वेळात वेळ काढून आलात ठाणे वैभवच्या युट्यूब चॅनलवर आणि मजा आली तुमच्याशी बोलायला. तर होपफुली आपण पुढे पण असेच काही काही इंटरेस्टिंग शोज करू शकतो तुमच्या बरोबर, कारण मला माहिती तुमच्याकडे खूप माहिती पण आहे सांगण्यासारखी, इंदोर बद्दल असेल किंवा ठाण्याबद्दल किंवा तुमच्या क्षेत्रात सुद्धा. तर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद मैत्री आणि मोक्षता तुम्हाला, आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद ज्यांनी हा कार्यक्रम बघितला. धन्यवाद.